नमस्कार, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर पहा, पैशाने पैसा कसा कमवायचा, म्हणजे माणसाला पैसा जो आहे त्या पैशालाच पैसा लावून आपण कसा कमवायचा किंवा आपला व्यापार कसा वाढवायचा, व्यवसाय कसा वाढवायचा, अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येतात ना, ते प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर पहा, तुम्हाला असं वाटतं का की आमच्याकडे नेहमीच पैशाची चणचण असते? ही प्रत्येकाकडे असते। ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पण चणचण असते आणि ज्यांच्याकडे नाही ना त्यांच्याकडे पण चणचण असते। का बरं? आता तुम्ही म्हणाल ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना काय गरज आहे पैशाची? असं नाही बरं का, त्यांच्याकडे जेवढे पैसे असतील ना तेवढ्या मोठ्या त्यांच्या गरजा असतात। मग त्याच पद्धतीने त्यांच्याकडे त्यांची पैशाची चणचण भासत असते। आता आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढ्याच आपल्या गरजा असतात, त्याच्यामुळे आपल्यालाही त्याच पद्धतीने आपल्याला पैशाची चणचण भासत असते। तर अशा पद्धतीने मग आता आपण पैसा सेव्हिंग कसा करायचा, पैसा वाढवायचा कसा, आपला व्यवसाय असेल व्यवसाय वाढवायचा कसा, आपण जॉब करत असेल जॉब करता करता पण आपण इतर व्यवसाय कसा करायचा, इतर व्यवसायामध्ये आपण स्वतःला कसं गुंतवून घ्यायचं, तर हे सगळे प्रकार असतात आणि हे सगळे प्रकार आपल्याकडे असतात, आपल्याला माहित असतं, पण आपण कुठे ना कुठेतरी फसतो। तर का फसतो बरं? तर आपल्याला सही मार्गदर्शन म्हणजे चांगलं मार्गदर्शन करणारं कोणी नसतं आणि जेव्हा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारं भेटतं त्यावेळेस कुठेतरी आपली वेळ निघून गेलेली असते। म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आता आपण वेळेचा विचार नाही करायचा किंवा कोण मार्गदर्शन करेल किंवा नाही करेल त्याचा विचार नाही करायचा। आपल्याला जेवढं पटतंय ना तेवढंच करायचं। पण जर आपल्याकडे गाईड करणारे कोणी असतील, जर सपोज तुम्हाला एखादा व्यवसाय आवडत असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या रिलेटेड कोणी असेल, म्हणजे रिलेटिव्ह म्हणा, मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, जे कोणी असेल ना, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की व्यवसाय रिलेटेड तुम्ही हा व्यवसाय करताय म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, काय बेनिफिट आहे, तर तुम्ही कितीपर्यंत महिन्याला कमवता, आपल्याला विचारायला काहीच हरकत नाही, आपल्याला काही विचारायला पैसे लागत नाही। तर अशा पद्धतीने आपण त्यांना विचारू शकतो आणि ते विचारून मग आपण त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो। जर सपोज तुम्हाला त्यांचं म्हणणं नसेल पटत ना, तर तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करा, पण जिथे कुठेतरी तुम्ही पाऊल टाकताय तिथे आपण फसणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे। जोपर्यंत आपण त्याची काळजी घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुठे ना कुठेतरी एक टुचकी मनामध्ये राहणार आणि मग आपल्याला जर असं जे आपण स्टेप आपण जे चढतोय, आपण जे आपल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, तर त्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी आपल्याला अडथळे निर्माण होणार। मग हे अडथळेच निर्माण न होण्यासाठी किंवा आपल्याला पैशाची चणचण न भासण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? तर आपण काय करतो माहितीये का, ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी काम करण्याची, कुठेतरी बिझनेस करण्याची, डोकं चालवण्याची जे आता ज्या वयामध्ये संधी असते ना त्या वयामध्ये आपण काहीच करत नाही, त्यावेळेस काय करतो की खाणं पिणं फिरणं मजा करणं ऐश करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। पण आपण तोच पैसा जर सेव्हिंग करून ठेवला आणि त्या पैशाचे 4 पट झाले, हा मी असं म्हणत नाही की आपण जिंदगी म्हणजे जे काय आपलं जीवन आहे ते आपण जगावं नाही किंवा पैसे खर्च करावं नाही, पैसा हा आपणच कमावतो, आपणच खर्च केला पाहिजे। मी तर म्हणून पुढच्या पिढीला आपण काय कमवून ठेवायची गरज आहे आपल्याला, त्यांचं ते आहेच ना कमवायला। आताच आपण जर सगळेच विचार करत बसले, त्यांच्यासाठी शेती घेऊन ठेवा, शेतीला मोटर घेऊन ठेवा, घर घेऊन ठेवा, घरामध्ये सगळं इंटेरियर करून ठेवा, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या आपल्याला काहीच करायची गरज नाहीये त्यांच्यासाठी, कारण आपण जर सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी करून ठेवल्या तर मग ते काय करणार भविष्यामध्ये? मग ते आहे त्या पैशावरती उड्या मारणार आणि नको तिथे टाइमपास करणार, मग त्याचा नाहक त्रास आपल्याला सहन करावा लागणार। म्हणूनच मी तुम्हाला सांगते की वेळेत सावध झालो आपण कमवलं पाहिजे, पण पैसा कमवला पाहिजे, पण तो कसा की हा तुम्ही थोडा कमवला तेवढ्यात तुम्ही खर्च करताय, मग तुमचं सेव्हिंग राहत नाहीये, तर तसं नाही करायचं। आपण थोडंसं पुढचा खर्च कुठेतरी टाळायचा आणि आपण सेव्हिंग करायची। जोपर्यंत आपण सेव्हिंग करत नाही, आपण स्वतःचा खर्च कुठेतरी टाळत नाही, तोपर्यंत आपण पुढे जात नाही। मग आपण जेव्हा आपण सेव्हिंग करू, जेव्हा आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला आपली सेव्हिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एक चांगली अर्निंग चालू झाली, तर अर्निंग चालू झाल्याच्या तिथे मी तुम्हाला सांगेल, जिथे तुम्ही 100 रुपये खर्च करताना तिथे 200 करा, काहीच हरकत नाही, कारण आपण आता गरीब नाही आहोत, कारण आता आपली अर्निंग ऑलरेडी चालू आहे, आपल्याला कुठून ना कुठून तरी अर्निंग येते।
मग आपण जर दिवसाला 1000 रुपये खर्च केले तर दिवसाला आपल्याला 2000 रुपयाचं तर बेनिफिट असलंच पाहिजे। तेव्हाच तर आजच्या काळामध्ये जर आपल्याला खरंच आपलं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने आपण कुठेतरी गेलं पाहिजे आणि आपण कुठेतरी आपला पैसा हा सेव्हिंग ठेवला पाहिजे। जोपर्यंत आपण आपला सेव्हिंग ठेवत नाही आणि येते आपले 5-10 हजार रुपये ते सगळेच खर्च करून जातात हे, मग पुढे जाताना आपली अवस्था अशी होती की एवढी बिकट होती की आपल्याला अगदी कोणीही पैसा द्यायला तयार नसतो। मग आता जर आपण आपली जे काही आपलं अर्निंग सेव्हिंग ठेवली, जर आपल्याला पुढच्या भविष्याचा आपण विचार केला की जर आपण म्हातारपणाला आपले पैसे शिल्लक ठेवले, आपले स्वतःचं घर ठेवलं, आपली गाडी असेल ना, तर आपल्याला काहीच गरज नाहीये कोणाची। आपत्ती असो नसो, कुठे बाहेर जाऊ, फॉरेनला जाऊ, इंडियात राहू, कुठेही राहू, पण आपल्याला आपली अर्निंग असणं खूप गरजेचं आहे, कारण कोणापुढे हात पसरायची गरज नकोय आपल्याला। मग त्याच्यासाठी आपण आताच विचार केला पाहिजे। आपण जर भविष्यात पुढे विचार करत राहिलो तर मग त्याचा त्रास आपल्याला नक्कीच होणार। म्हणूनच मी सांगते की वेळोवेळी पैशाला पैसा लावूनच आपण कमवायचं, कारण कसं 10,000 कमवले ह्या महिन्यात तर ह्या 10,000च्या पुढच्या महिन्यामध्ये 20,000 कसे होतील याचा विचार आपण केला पाहिजे। त्या 20,000चे तिसऱ्या महिन्यामध्ये 30,000 कसे होतील त्याचा विचार केला पाहिजे। मग आपण बँकेत सेव्हिंग ठेवले किंवा आपण कुठल्या फायनान्स मध्ये इन्व्हेस्ट केले किंवा म्युच्युअल फंड्स आहे तिथे इन्व्हेस्ट केले, कुठे आपण बीसी लावली किंवा आपण पॉलिसी भरली, ह्या सगळ्या गोष्टी असतात की त्या जेणेकरून आपल्याला सेव्हिंगसाठी आपल्याला त्या फायद्याच्या होतात। मग ह्या सगळ्या गोष्टी करणं आपण गरजेचं आहे, पण ते कधी म्हातारपणाला नव्हे, आता जर आपण ह्या वयात जर आपण करून ठेवत असेल ना, तेव्हाच आपली पुढची लाईफ नक्कीच सुखी असणार। म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की पैशाला पैसा लागलाच पाहिजे, पैशांनीच पैसा कमवायचा, आपल्या मेहनतीने नाही। मग तो कसा ते तुम्ही ठरवायचं। अंग मेहनत न करता डोक्याची मेहनत करा आणि नक्कीच तुम्ही पैसा कमवा। मग मित्रांनो पहा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि शेअर तर झालंच पाहिजे की नाही। मग हो बघा, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा, कारण कसं की जसं तुम्ही मला कमेंट करून सांगणार तेव्हा मलाही कळेल की माझं काही चुकतं की बरोबर आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहे। तर ह्या जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगणार ना तेव्हाच मला त्या गोष्टी कळणार। चला मित्रांनो, मग बघा, आपले डेली व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद म्हणेल। चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय